श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या नशिबात अशा काही घटनांची मालिका सुरू होणार आहे ज्याची भयावहता पाहून काळजाचा ठोका चुकेल. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर साक्षात गुरुजींनी ध्यानधारणेत पाहिलेले एक भीषण सत्य आहे. संकट चतुर्थीच्या त्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात येईल, तेव्हा तुमच्या राशीवर एक असा ग्रहयोग प्रभाव पाडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील शांतता भंग करेल. हे महाभारत अटळ आहे, आणि हे महाभारत तुमच्या स्वतःच्या लोकांशी, तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या अस्तित्वाशी असणार आहे. सावध रहा, कारण जे डोळ्यांना दिसतेय त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही भयंकर शिजत आहे. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या मनात सध्या अनेक प्रश्न असतील, अस्वस्थता असेल आणि एक प्रकारची भीती असेल की पुढे काय होणार. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही भविष्यवाणी म्हणजे 5 अशा रहस्यांचा उलगडा आहे जे आजवर तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. ही 5 रहस्ये उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, ज्यांना आपले मानले, तेच या महाभारतात तुमच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतील. ही उत्सुकता तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल की शेवटी विजयाचा गुलाल कोणावर पडणार. ही वेळ तुमच्या धैर्याची आणि तुमच्या स्वामींवरील विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व टाळता येईल तर लक्षात ठेवा, वजा ग्रहयोगाची चाल कधीही चुकत नाही. ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत बघणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण अर्धे ज्ञान हे विनाशाला आमंत्रण देणारे ठरते. जर तुम्ही यातील एकही रहस्य किंवा गुरुजींनी सांगितलेला एकही उपाय चुकलात, तर येणाऱ्या संकट चतुर्थीनंतरचा काळ तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन मनात भीती असली तरी गुरुजींनी सांगितलेले धैर्याने हे 5 रहस्य पूर्ण जाणून घ्या, कारण यातच तुमच्या विनाशापासून वाचण्याचा आणि विजयाचा मार्ग दडला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभराशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीच्या रात्रीपासून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा तो काळ संपणार आहे ज्याने तुम्हाला आजवर रडवले आहे. गुरुजी म्हणतात की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जो मानसिक त्रास आणि अपमानाचे विष पचवले आहे, त्याचे विसर्जन करण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या नशिबाच्या कुंडलीत असे काही शुभ संकेत दिसत आहेत जे सूचित करतात की तुमची पायरी आता बदलणार आहे. आतापर्यंत तुम्ही जगासाठी राबलात, पण आता नियती तुमच्यासाठी राबणार आहे. हा बदल इतका अचानक असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याची भीती वाटेल, पण हाच तुमच्या सुवर्णकाळाचा प्रारंभ असणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर तुमच्या करिअर आणि कामाच्या ठिकाणी एक असा महाभारत सदृश प्रसंग येईल जिथे तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल. घाबरू नका, कारण या युद्धात विजय तुमचाच होणार आहे. गुरुजींनी पाहिले आहे की तुमच्या प्रगतीचे जे मार्ग आजवर अदृश्य शक्तींनी रोखून धरले होते, ते मार्ग आता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मोकळे होणार आहेत. एखादी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या शत्रूंना वाटले होते की तुम्ही संपला आहात, पण तुम्ही फेनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेणार आहात. हीच या ग्रहयोगाची सर्वात मोठी उत्सुकता आहे. कुंभराशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात सकारात्मक रहस्य हे आहे की तुमच्या आयुष्यात आता स्थैर्य येणार आहे. ज्या आर्थिक अडचणींमुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, त्या समस्यांचे निराकरण होण्याचे मार्ग संकट चतुर्थीच्या चंद्रोदयासोबतच प्रशस्त होतील. तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. गुरुजी सांगतात की जरी वातावरण तणावाचे वाटले तरी हा तणाव तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ठरेल. स्वामींचे नाव घ्या आणि तयार राहा, कारण तुमच्या आयुष्यातील निराशेचा काळ मागे सारून एक दैवी चमत्कार घडण्यासाठी निसर्ग सज्ज झाला आहे. कुंभराशीच्या जातकांनो, ज्या क्षणाची तुम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत होतात, तो क्षण येणाऱ्या संकट चतुर्थीनंतर येणार आहे. गुरुजींच्या वाणीतून जे सत्य बाहेर पडले आहे त्यानुसार तुमच्या दारात लक्ष्मी स्वतःहून चालत येणार आहे. अडकलेले पैसे, जुनी उधारी किंवा अनपेक्षित मार्गाने होणारा धनलाभ तुम्हाला सुखद धक्का देईल. तुमचे हात जे आजवर मागायला पुढे येत होते ते आता देण्यासाठी सक्षम होणार आहेत. पण सावधान, हा केवळ पैशांचा पाऊस नाही, तर भविष्यातील एका मोठ्या वादळाचीही सुरुवात आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे, पण त्यासोबतच तुमच्या संयमाची एक भयंकर परीक्षाही सुरू होणार आहे, जिथे एक चुकीचे पाऊल तुम्हाला पुन्हा मागे खेचू शकते. कुंभराशीच्या जातकांनो, पैसा हाताशी आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते
आणि इथेच तुमच्या आयुष्यातील खरे महाभारत घडणार आहे. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही लक्ष्मी तुमची अग्निपरीक्षा घेणार आहे. पैसा आला म्हणून हुरळून जाल तर तो वाळूच्या कणासारखा हातातून निसटून जाईल. हा काळ मौजमजेचा नसून अत्यंत सावधगिरीचा आहे. तुमच्याकडे आलेला पैसा तुम्ही कसा वापरता, त्याचा संचय करता की अहंकारापायी उधळपट्टी करता, या एका निर्णयावर तुमचे पुढचे 10 वर्षे अवलंबून असतील. ही परीक्षा सोपी नसेल, कारण मोह तुम्हाला घेरण्यासाठी टपून बसला आहे आणि ग्रहांची स्थिती अशी आहे की चुकीचे निर्णय घेण्यास तुम्हाला प्रवृत्त केले जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात एक मोठे गुपित दडलेले आहे, जे गुरुजींनी केवळ तुमच्या हितासाठी उघड केले आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक लाभाची एक अशी संधी मिळेल जिची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण इथेच एक भीतीदायक सस्पेन्स आहे. तुमच्या या अचानक होणाऱ्या प्रगतीवर कोणाची तरी दृष्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही श्रीमंती आणि हे यश गुपित ठेवा. अगदी जवळच्या व्यक्तीजवळही बोलू नका. जर तुम्ही या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालात आणि गुप्तता पाळलीत तर साक्षात कुबेराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. पण जर पाय घसरला तर शून्यावर यायला वेळ लागणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवा आणि डोळे उघडे ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला चंद्राच्या प्रकाशासोबतच तुमच्या आयुष्यातील अशा काही व्यक्तींचे खरे चेहरे उजळून निघणार आहेत, ज्यांनी आजवर तुमच्या विश्वासाचा फायदा घेतला. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या जवळच्या वर्तुळात असे काही लोक आहेत जे तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायक पण डोळे उघडणारा ठरेल. ज्यांच्यासाठी तुम्ही आजवर त्याग केला तेच लोक संकटाच्या वेळी तुम्हाला एकटे सोडून जातील किंवा तुमच्या विरोधात उभे ठाकतील. नात्यांचे हे महाभारत तुमच्या मनाला जखमा देईल, पण या जखमांमधूनच तुम्हाला तुमच्या शत्रूंची खरी ओळख पटेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी हे ऐकायला भीतीदायक वाटत असले तरी या रहस्यात एक खूप मोठी सकारात्मक बाजू दडली आहे. नियती आता तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यास सुरुवात करणार आहे. गुरुजी म्हणतात की जे लोक तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे बनून उभे आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्या आयुष्यातून बाजूला करतील. काही नाती तुटतील, काही जुने मित्र दुरावतील, पण लक्षात ठेवा, जे तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत राहणार नाहीत ते तुमच्या सुवर्ण काळात राहण्यास पात्रही नाहीत. हे तुटणे तुम्हाला रिकामे नाही तर नवीन आणि अधिक शुद्ध नात्यांसाठी जागा निर्माण करून देणारे ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठे रहस्य हे आहे की एका अशा व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल ज्याच्यावर तुम्ही अंधळेपणाने विश्वास ठेवला होता. हे सत्य समोर येताच तुमची सस्पेन्स आणि उत्सुकता शिगेला पोचेल की ही व्यक्ती इतकी क्रूर कशी असू शकते. पण घाबरू नका, स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. संकट चतुर्थीनंतर तुम्हाला अशी एक दिव्य दृष्टी मिळेल ज्यामुळे तुम्ही लोकांच्या मनातलं ओळखू लागाल. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात याकडे तुमचे लक्ष जाईल. हे महाभारत तुम्हाला मानसिकरित्या इतके कणखर बनवेल की यापुढे कोणीही तुम्हाला फसविण्याची हिंमत करणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीच्या रात्रीपासून तुमच्या आत्म्याच्या आत एक असा प्रकाश निर्माण होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या राशीत आता एक आध्यात्मिक महाभारत सुरू होत आहे. अचानक तुम्हाला असे जाणवेल की तुमच्या अवतीभोवती कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे. रात्रीच्या एकांतात तुम्हाला विलक्षण अनुभव येतील. भजन ऐकण्याची ओढ, मंत्रांचा प्रभाव किंवा अचानक मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा ही केवळ योगायोग नाही. तुमच्यावर होणाऱ्या करणीबाधेच्या किंवा दृष्ट शक्तींच्या प्रभावाचा अंत करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थांनी तुमचे रक्षण करण्याचे ठरवले आहे. हा या रहस्यातील सर्वात मोठा चमत्कार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे पडला आहात तरी संकट चतुर्थीनंतर तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाचा असा पुरावा मिळेल की तुमच्या अंगावर शहारे येतील. गुरुजींच्या मते तुमच्यावर येणारे एक मोठे अरिष्ट किंवा एखादा जीवघेणा अपघात या काळात स्वामींच्या एका कृपेने टळणार आहे. हे रहस्य जितके भीतीदायक आहे तितकेच रोमांचक आहे, कारण मृत्यूच्या दाढेतून तुम्हाला कोण बाहेर काढणार हे पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तुमच्या आंतरिक शक्ती जागृत होतील आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना स्वप्नांच्या माध्यमातून मिळू लागेल. ही तुमची कमजोरी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेले दिव्य कवच आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सकारात्मक बाजू अशी आहे की तुमचे मन आता जगाच्या कोलाहलातून मुक्त होऊन शांततेच्या शोधात निघेल. ही शांतता तुम्हाला इतकी ताकद देईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल.
गुरुजी सांगतात की ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वर्षानुवर्षे सापडत नव्हती, ती उत्तरे आता तुम्हाला ध्यानात किंवा शांत बसल्यावर आपोआप मिळतील. ही आध्यात्मिक जागृती तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. पण लक्षात ठेवा, हे सामर्थ्य मिळाल्यावर त्याचा गर्व करू नका, अन्यथा ही शक्ती क्षणात लुप्त होईल. स्वामींच्या चरणी शरण जा, कारण ही शक्ती तुम्हाला भविष्यातील मोठ्या युद्धासाठी तयार करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीनंतर तुमच्या नशिबात एका अशा प्रवासाची ओढ निर्माण होणार आहे ज्याची आखणी तुम्ही कधीच केली नव्हती. गुरुजींनी ताडपत्रावरील ग्रहांच्या चालीवरून असे पाहिले आहे की तुम्हाला तुमचे घर किंवा कार्यक्षेत्र सोडून एका अज्ञात प्रवासाला निघावे लागेल. हा प्रवास केवळ भौगोलिक नसेल, तर तो तुमच्या भाग्याचा शोध असेल. एक अशी जागा जिथे तुम्ही कधी गेला नव्हता, तिथून तुम्हाला तुमच्या यशाची गुरुकिल्ली मिळणार आहे. पण सावधान, हा प्रवास जितका संधी घेऊन येणार आहे, तितकाच तो सस्पेन्सने भरलेला असेल. तुम्हाला सतत असे वाटेल की कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे किंवा तुमच्या प्रत्येक पावलावर कोणाची तरी नजर आहे. कुंभराशीच्या जातकांनो, या प्रवासादरम्यान तुमच्यासमोर नशिबाचा एक असा गूढ दरवाजा उघडणार आहे ज्याच्या मागे तुमचे भविष्य दडलेले आहे. गुरुजी सांगतात की संकट चतुर्थीनंतरचा हा काळ तुम्हाला एका नवीन ठिकाणी किंवा नवीन लोकांच्या संपर्कात घेऊन जाईल. सुरुवातीला तुम्हाला खूप भीती वाटेल, असुरक्षितता जाणवेल, कारण तुम्हाला सर्व काही सोडून नवीन सुरुवात करावी लागणार आहे. पण हेच या महाभारताचे रहस्य आहे. जुन्या गोष्टींचा नाश झाल्याशिवाय नवीन सृष्टी निर्माण होत नाही. तुमच्या आत्मविश्वासाची ही सर्वात मोठी उंची असेल. ज्या ठिकाणी तुम्ही परके असाल, तिथेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी आणि सन्मान प्राप्त होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात सकारात्मक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अज्ञात प्रवासात तुम्हाला एक असा मार्गदर्शक किंवा व्यक्ती भेटणार आहे जी साक्षात स्वामींचा आशीर्वाद असेल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात देवदूतासारखी येईल आणि तुमचे पूर्ण भाग्य पालटून टाकेल. भीतीचे वातावरण जरी असले तरी लक्षात ठेवा की हा प्रवास तुम्हाला तुमच्या कष्टाचे साम्राज्य उभे करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवा. संकट चतुर्थीनंतर जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा मागे वळून पाहू नका, कारण तुमच्यासमोर आता केवळ संघर्ष नाही, तर जग जिंकायची सुवर्ण संधी उभी आहे. फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या नियोजनावर श्रद्धा ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की येणाऱ्या संकट चतुर्थीचा हा प्रहर तुमच्यासाठी केवळ एका दिवसाची समाप्ती नाही, तर एका जुन्या युगाचा अंत आणि तुमच्या साम्राज्याचा उदय आहे. गुरुजींनी सांगितलेली ही रहस्ये मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवा, कारण हे महाभारत तुम्हाला विद्ध करण्यासाठी नाही, तर सिद्ध करण्यासाठी घडणार आहे. भीतीला तुमच्या उंबरठ्यावरच रोखून धरा आणि डोळ्यांत विश्वासाची ज्योत तेवत ठेवा. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे असेल, तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील. हा व्हिडिओ केवळ माहिती नव्हती, तर तुमच्या नशिबाचा तो आरसा होता जो आतापर्यंत धूसर होता. आता तुमची वेळ आली आहे. जर तुम्हाला स्वामींच्या या शक्तीवर आणि गुरुजींच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असेल, तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने तुमच्या आराध्य देवाचे नाव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना भस्म करण्याची ताकद ठेवते. अशाच गुपित आणि नशिबाचा उलगडा करणाऱ्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून संकट चतुर्थीच्या त्या भीषण रात्री तुम्ही एकटे नसाल. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, कारण संकटाच्या वेळी दिलेली ही माहिती कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकते.